एक जबरदस्त कॅल्क्युलेशन माझ्या बघण्यात आलं। कॅल्क्युलेशन असं गमतीशीर होतं की एका व्यक्तीने 25,000 रुपये दर महिना बाजूला काढायला चालू केले, तर त्याला 12% अंदाजे रिटर्न मिळाला। तर 12%प्रमाणे 15 वर्षामध्ये 1 करोड रुपये होते। आता गंमत बघा की 25,000 15 वर्ष 12% 1 करोड, 1 करोड व्हायला किती वर्ष लागली? तर 15 वर्ष लागली। पण हे नीट लक्षात घ्या, 1 करोडचे 2 करोड व्हायला किती लागतील माहिती आहे? रूल ऑफ 72 लक्षात घ्या। तिथनं पुढे त्यांनी 25,000 दर महिना टाकणं बंद करून टाकले, पण त्यांनी ते दर महिना 25,000 टाकणं बंद जरी केलं असलं तरी ते 1 करोडला 12%प्रमाणे रिटर्न धरला, तर डबल 1 करोडचे 2 करोड होण्यासाठी रूल ऑफ 72 पकडला, तर 6 वर्षात ते डबल होणार। म्हणजेच काय होणार? 1 करोडचे 2 करोड व्हायला 6 वर्ष लागली। पण हे तुम्हाला माहिती आहे का की 2 करोडचे 3 करोड व्हायला किती वर्ष लागणार? तर 4च वर्ष लागतील। 3 करोडचे 4 करोड व्हायला किती लागणार? तर 3 वर्ष लागतील। 4 करोडचे 5 करोड व्हायला 2 वर्ष लागतील। 5 करोडचे 6 करोड व्हायला 18 महिने लागतील। 6 करोडचे 7 करोड व्हायला 12 महिने लागतील। 15 महिने लागतील। 7 करोडचे 8 करोड व्हायला 12 महिने लागतील। 8 करोडचे 9 करोड व्हायला परत 12 महिनेच मी धरलंय। 9 करोडचे 10 करोड व्हायला पण 12च महिने, पण 10 करोडचं 11 करोड व्हायला 10 महिने लागणार आहेत। जसा जसा कार्यकाळ वाढत जाईल ते 6 वर्ष लागत होते 1 करोडचे 2 करोड व्हायला। तुम्ही वरनं परत 25,000 दर महिना भरलेले नाहीत तरी सुद्धा ज्यावेळी 10 करोड होतील त्यावेळी 10 करोडचे 11 करोड व्हायला 10 महिने लागतील। ही जी गंमत आहे ती आहे गंमत चक्रवाढ व्याजदराची। जी तुमची मूळ रक्कम आहे ती वेगात वाढत जाते, कारण व्याजावर व्याज मिळतं आणि त्याचा हा परिणाम आहे, त्यामुळे हे घटनाक्रम घडतोय। त्यामुळे नीट लक्षात घ्या की पहिला 1 करोड कमवायला तुम्हाला 15 वर्ष जरी लागत असतील तर पुढचे 1 करोड वाढायसाठी 10 करोड नंतर फक्त 10 महिने लागणार आहेत, हे नीट लक्षात घ्या। ज्यावेळी 20 करोड होतील त्यानंतर फक्त 5च महिन्यात 1 करोड वाढणार आहेत, हेही लक्षात घ्या। त्यामुळं कंपाऊंड इंटरेस्टची जाणीव करून घ्या। जे वाक्य अल्बर्ट आइन्स्टाईनचं आहे ते नीट लक्षात ठेवा। कंपाऊंड इंटरेस्ट इज द 8th वंडर ऑफ द वर्ल्ड। हु अंडरस्टँड इट अर्न इट, त्यांनी कमवले पैसे, आणि हु डझंट त्यांनी त्याची किंमत मोजली। आणि जर आपल्याला किंमत मोजायची नसेल त्या पैशाची आणि कमवायची असतील तर चक्रवाढ व्याजदराकडे लक्ष द्या आणि लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्टेड राहा। थँक्यू।